त्याचा नकळत कधी कधी येणे मला ओरडतात. ही बाहेर कोणाची नक्कीच आमचं महाविकास आघाडीचं सरकार असताना ह्याच्यासाठी एक चांगला प्लॅन पण बनला होता. 2023 मध्ये मला वाटतं या प्रस्तावाला शासकीय मंजुरी देखील मिळाली आणि तेव्हापासून हा प्रस्ताव प्रलंबित आहे. अनेक वेळा आम्ही मागणी केलेली आहे, लेकिन आज आपण पाहिलं असेल, आपण इथे येऊन पाहणी केल्यानंतर इथे जागा वाढवण्याची किती गरज आहे. खरं तर जगातून जे कोणी पर्यटक येतात ते फुल मार्केट बघायला देखील येतात. इकडचे गाळेधारक असतील किंवा मग पर्यटक असतील किंवा मुंबईकर असेल, त्यांना चांगल्या सोयी सुविधा देण्यासाठी मागचा सिव्हिरचा प्लॉट असेल, बाजूचा प्लॉट असेल, हे देखील यांना देणं गरजेचं आहे. आणि काही ठराविक पावसाळ्याआधी दुरुस्ती करणं गरजेची होती, ती देखील आम्ही मागणी केलेली आहे. आमच्या फंडातून असेल किंवा महानगरपालिकेकडून असेल ते आम्ही करून घेऊ. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल एक कार्यकर्त्यांचं आवाहन केलेलं आहे, पेट्रोल डिझेल वाचवा, परदेश दौरे टाळा. परदेश दौरे टाळा सांगितलं. आपण सगळ्यांनीच विधान भवनात जेव्हा अधिवेशन सुरू होतं तेव्हा आपण सगळे तिथे होतात आणि आपल्याला आठवत असेल, पहिल्या दिवसापासून मी सांगत आहे की पंतप्रधान महोदयांनी याच्यावर भाष्य करावं की देशाला काय आर्थिक परिस्थितीतून जावं लागणार आहे. हे मी साधारणपणे 2 महिन्यापूर्वी जेव्हा हे इराणचं युद्ध सुरू झालं तेव्हापासून बोलत आहे. काल सगळ्या निवडणुका झाल्यानंतर पंतप्रधान महोदयांनी सांगितलेलं आहे की आर्थिक घडी बिघडणार आहे, रुपया आपण पाहतोय घसरत चाललेला आहे, सोनं घेऊ नका, बाहेर जाऊ नका, बाहेर जाऊन लग्न करू नका, अमुक करू नका, तमुक करू नका. पण स्वतःचे मंत्री आणि स्वतःचा पक्ष हे पाळणार आहे का? रोड शो बंद होणार आहेत का? जे ताफे मंत्र्यांचे असतात ते कमी होणार आहेत का? आणि प्रामुख्याने हेच मंत्री वरपासून खालपर्यंत परदेशी जाणं असेल किंवा सोनं घेणं असेल हे टाळणार आहेत का? मुख्य गोष्ट हीच आहे की जे काल त्यांनी अपील केलेलं प्रधानमंत्री महोदयांनी की जनतेने असं करावं, जनतेने तसं करावं, जनतेने सर्व काही करावं, पण सरकार काय करणार, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि दुसरं म्हणजे जे त्यांनी सांगितलेलं आहे, वर्क फ्रॉम होम करा किंवा सोनं घेऊ नका किंवा अमुक गोष्टी घेऊ नका, ह्याचा आपल्या शेअर बाजारवर असेल, मार्केट्सवर असेल, जॉब्सवर असेल, दुकानांवर असेल, दुकानदारांवर असेल, व्यापाऱ्यांवर असेल, आपल्या देशाच्या आर्थिक घडीवर असेल, काय नक्की परिणाम दुष्परिणाम होणार आहे ह्याच्यावर विचार केला होता का सरकारने? कारण वर्क फ्रॉम होम बोलल्यानंतर कोविडच्या काळात आपल्याला आठवत असेल, वर्क फ्रॉम होम हे बाहेर एक कंटेजियस व्हायरस होता म्हणून आपण घरून काम करत होतो. पण आता वर्क फ्रॉम होम केल्यानंतर जे ऑफिसमधले सगळे घरी बसून काम करतील